लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ई-केवायसी करावी लागणार आहे। ही ई-केवायसी अजून सुरू नसली तरी याबाबत तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती असणं किंवा करून घेणं हे गरजेचं आहे। म्हणजे जेव्हा ई-केवायसी सुरू होणार आहे तेव्हा तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्याल आणि तुम्हाला योजनेचे पैसे सुरळीतपणे सुरू राहतील। नमस्कार मित्रांनो, मी विराज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता वेबसाईटवर ई-केवायसीचा पर्याय आला आहे आणि आता काही दिवसांमध्ये ही ई-केवायसी सुरू देखील होणार आहे। मित्रांनो, याआधी ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी एक सर्वात महत्त्वाचे काम करून घ्यायचं आहे। तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे, कारण ई-केवायसी करताना तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो। तो ओटीपी तुम्हाला टाकावा लागतो आणि तो ओटीपी कन्फर्म केल्यानंतर तुमची ई-केवायसी पूर्ण होते। अनेक लाडक्या बहिणींच्या आधार कार्डला मोबाईल नंबर अजूनही लिंक नाही, त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या जवळील महाई सेवा केंद्र असेल किंवा तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना मोठ्या प्रमाणावर अडचण येऊ शकतात। त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची रील शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रीलमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।